हॅलो नमस्कार, मी गीता आणि स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। माझ्या भाच्याचं आहे लग्न आणि मी खूप दिवसांनी व्हिडिओ घेऊन येत आहे। तर माझ्या भाच्याचं लग्न आहे आणि मला हेअरस्टाईल करायची आहे म्हणून मी आलेली आहे पार्लरमध्ये। ही आहे माझी बेस्ट फ्रेंड, स्कूल फ्रेंड, तिच्याकडे मी आता हेअरस्टाईल करणार आहे। खूप दिवसांनी मी आज हेअरस्टाईल करणार आहे। की एक्स्ट्रा ओव्हर नको करू, कारण की मला ना असं लग्नाला जायचंय तिथं असं एक्स्ट्रा नाही दिसायला पाहिजे। तिचे ओपिनियन ऐकत सांग बेटा, सांग। असे कटकडे गिरेक असले ना घ्यायचं नाही म्हणजे इथूनच उचकतंय तिथूनच निघालंय, ते चांगलं नाही वाटत आहे, ते चांगलं नाही वाटत आहे, नेक्स्ट टाइम घ्यायचं नाही असं गिरेक। अरे पहिल्यांदा असं काहीतरी वेगळं नको, असं वेगळा अवतार नको दिसायला म्हणून कमेंट करा नक्की का काही मी विचित्र केलंय का खूप छान केलंय। ही आहे हिची फायनल हेअरस्टाईल। इकडे बघ, द आर्ट अँड द आर्टिस्ट। सगळा मेकअप वगैरे झालेला आहे, सगळ्यांचं छान आवरून झालेलं आहे आणि आता आम्ही निघालेलो आहोत माझ्या भाच्याच्या लग्नाला। तर खूप दिवसांनी आवरलं हेअरस्टाईल, पण मी खूप दिवसांनी केली आणि मोठा ब्लॉग पण मी आज खूप दिवसांनी करते। तर माझ्या भाच्याचं लग्न कुठं आहे, कसं आहे हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते, तर चला। तर आम्ही आता लग्नाला निघालेलो आहोत आणि ओम आम्हाला घेऊन चाललेला होता। तर इथे माझे वडील होते आमच्याबरोबर। आता आम्ही इथे कार्यालयात पोहोचलेलो आहोत आणि सगळे इथे नाचत आहेत। आमचा निखिल दादा मस्त नाचत होता आणि हा आमचा नवरदेव आकाश दादा चाललेला होता मारुतीच्या दर्शनाला। त्यानंतर आमचे सगळे उगले परिवार असा गेटवर उभं राहून सगळ्यांना हात जोडून हे करत होता, सगळ्यांचं स्वागत करत होते। त्यानंतर मस्त नवरदेव नवरीची पण एंट्री झाली आणि संध्याकाळचं वातावरण होतं, त्यामुळं खूपच प्रसन्न आणि छान वाटत होतं। डेकोरेशन खूप छान होतं, सगळे फुगे उडत होते आणि इथे बघा आता त्यांचे मंगलाष्टक चालू झाले। मंगलाष्टक झाल्यानंतर नवरदेव नवरीने वरमाला घातल्या। आता ना आमच्या फॅमिलीत आम्ही खूप बहीण भावंड आहोत आणि आता आमच्या मुलांचे लग्न चालू झालेले आहेत। तर हे माझ्या भावाच्या मुलाचंच लग्न होतं। आता बघा इथे ना सगळे फटाके वगैरे फुटत आहे आणि खूपच सुंदर, म्हणजे खूपच सुंदर असं वातावरण। त्यानंतर इथे माझ्या बहिणीचा मुलगा आणि आमची सुनबाई आम्हाला भेटलेली आहे। नंतर इथे भेटलेल्या आहेत माझ्या आत्ते बहिणी। आता माझी आत्या आणि आत्ते बहीण खूपच दिवसांनी भेटलेली होती, मग म्हटलं चला तुम्ही व्हिडिओमध्ये एकदा हाय करून घ्या। त्यानंतर आम्ही जेवणासाठी गेलो आणि जेवणाचा मेनू पण खूपच छान होता। मग सगळ्या आत्ते बहिणींबरोबर मी छान जेवण केलं। त्यानंतर आमची नवरदेवाची आई आम्हाला भेटायला आली आणि हे आहेत माझे भाचे। आणि मग इथे त्यांचा वरमायांचा कार्यक्रम चालू झाला। आता हा इथे रुखवताचा कार्यक्रम चालू झालेला आहे। आता इथे ना अशी प्रथा असते की नवरदेवाकडचे जे आहेत ना त्यांना नवरीकडच्या अशा साड्यांच्या पायघड्या घालता आणि मग त्याच्यावरनं ह्या मानापानाच्या सगळ्याजणी चालत चालत जाता। तर इथे माझ्या वहिनी सगळ्या त्याच्यावरून चालत गेलेल्या आहेत आणि इथे आमच्या आकाशची आणि प्राचीची पुढची विधी चालू झालेली आहे, फळाचा कार्यक्रम। तर इथे सगळे माझे भाचे बाकीचे स्टेजवर बसलेले होते आणि मग नंतर पुढे इथे त्यांना मानपान दिला जातो। मग त्यांना असं कुरडई पापड वाढले जातात आणि त्यांना मानापानाचे भांडे पण दिले जातात। तर ह्या माझ्या वहिन्या बघा कशा कुरड्या पापडांचे गाठोडे भरून घेत आहेत पटापटा। आणि त्यानंतर इथे सगळ्यांना असं गाणं म्हटलं जातं। असं हा पण एक विधी असतो, जे इकडच्या भागातले असतील त्यांना सर्वांना हे विधी माहीतच असतील। तर म्हटलं चला हे विधी तुमच्याबरोबर शेअर करू। आता इथे माझ्या वहिनी आल्या आणि त्यांना बघा एवढे मानापानाचे भांडे भेटलेले होते। वहिनी दाखवा ना काय घेतलं तुम्ही। पुऱ्या पुऱ्या, ओ बाई कुठून आणल्या तुम्ही एवढ्या पुऱ्या। आता ना इथे आमची एक वहिनी सगळं ते घेऊन आलेली होती आणि तिला मी म्हणत होते आम्हाला पण द्या काहीतरी असं। तर तिकडे जेव्हा तो कार्यक्रम चालू होता तेव्हा आम्ही इकडे एक छान रील शूट करत होतो। त्यानंतर स्टेजवर नवरदेव नवरीची सप्तपदी चालू झालेली होती आणि मग खूपच सुंदर असा कार्यक्रम होता। एक एक वचन घेतानाचा हा एक व्हिडिओ आम्ही शूट केला। सगळे वरती गेलेले होते आणि त्यांच्यावर फुलांच्या अक्षता टाकत होते आणि ते एक एक आयुष्याचं वचन घेत होते। त्यानंतर तो कार्यक्रम झाला। मी म्हटलं चला आज ना आमच्या इकडे कसं लग्न होतं हे एकदा तुमच्याबरोबर शेअर करू। अतिशय सुंदर आणि थाटामाटात हे लग्न झालेलं आहे।
आता ना रात्रीचे 2 वाजलेले होते. इथे सगळे झोपलेले होते आणि आम्ही पण आता निघत होतो कारण खूपच उशीर झाला होता. इथे सगळ्यांचा टोपी टॉवेलचा पण कार्यक्रम झालेला आहे. आमचं लग्न आणि आम्ही निघालेलो आहोत घरी. अजून भरपूर कार्यक्रम बाकी आहे पण आता आम्ही चाललेलो आहोत. आत्ताच 2 वाजले, कार्यक्रम करता करता 4 होते. त्याच्यामुळे आता आम्ही घरी जातोय. तर चला मी आजच्या माझ्या व्हिडिओचा इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब.